श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शिवकरुणा। आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याबद्दल, ते म्हणजे महाकुंभ मेळा। महाकुंभ 2025 मध्ये सुरू होत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की कुंभ, अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभ तसेच महाकुंभ यात काय फरक आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया। सनातन धर्मात कुंभाचे विशेष महत्त्व आहे। कुंभमेळ्यात देश विदेशातील लोक सहभागी होतात। या मेळ्यात जगभरातील नागा साधूही सहभागी होतात। प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभ आयोजित केला जातो। तरी देखील यंदा होणाऱ्या महाकुंभाचे वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊ। पद्म पुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांचा जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते। म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान, दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभ होतो। कुंभ राशीची गणना 3 प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते। कालचक्रामध्ये ग्रहांचा राजा सूर्य, चंद्र आणि ग्रहांचा गुरु बृहस्पती याला महत्त्वाचे स्थान आहे। या 3 ग्रहांचे विशिष्ट राशींमध्ये होणारे संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो। प्रयागराजमध्ये गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने माघ महिन्यातील अमावास्येच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योग समजला जातो। आजपासून म्हणजे 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू होणार आहे आणि तो 26 फेब्रुवारी म्हणजे आपल्या महाशिवरात्री पर्यंत चालणार आहे। त्यासाठी मोठे आयोजन केले गेले आहे। अनेक भाविक त्यात हजेर लावणार आहेत। एवढे त्याचे महत्त्व का आणि इतर कुंभमेळ्याच्या तुलनेत वेगळेपण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर कुंभमेळ्याचे एकूण 3 प्रकार आहेत: अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ। अर्धकुंभ मेळा दर 6 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वार मध्येच होतो। पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो। प्रयागराज मधील संगम तीरावर या मेळ्याचे आयोजन केले जाते। महाकुंभ मेळा म्हणजे यावर्षी होणारा जो कुंभमेळा आहे तो महाकुंभ मेळा आहे। जेव्हा 12 पूर्णकुंभ पूर्ण होतात तेव्हाच हा महाकुंभ आयोजित केला जातो। 144 वर्षांमधून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो। कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य, चंद्र आणि गुरुची स्थिती पाहून ठरवले जाते। जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। तसेच सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। सूर्य सिंह राशीत असतो आणि गुरु सुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैन येथे आयोजित केला जातो। आणि सूर्य सिंह राशीत आणि गुरु सिंह राशीत किंवा कर्क राशीत असताना नाशिक मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। महाकुंभ मेळ्यामध्ये 6 प्रकारचे स्नान असतात। पहिले स्नान हे पौष पौर्णिमा म्हणजे 13 जानेवारी रोजी असेल। दुसरे स्नान मकर संक्रांती म्हणजे 14 जानेवारी रोजी होणार आहे। तिसरे स्नान 29 जानेवारी रोजी मौनी अमावास्येला होणार आहे। चौथे स्नान वसंत पंचमीला म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी होईल। 5वे स्नान 12 फेब्रुवारी म्हणजे माघी पौर्णिमेला होईल। 6वे स्नान 26 फेब्रुवारी रोजी म्हणजे महाशिवरात्री आणि कुंभाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे। महाकुंभामध्ये 5.5 कोटी रुद्राक्षापासून 12 ज्योतिर्लिंगाचे स्वरूप तयार केले जात आहे। डमरूसह 11,000 त्रिशूळ ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे। त्यांची प्रारंभिक रचना तयार केली गेली आहे। पहिल्या स्नानापूर्वी सर्व 12 ज्योतिर्लिंगाची जय्यत तयारी केली जाणार असून ती महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असेल। संत परमहंस आश्रमाच्या महाकुंभ शिबिरात हे अनोखे ज्योतिर्लिंग उभारले जाणार आहे। त्यांचा तळ नागवासुकी मंदिरासमोर आहे। यासाठी नेपाळ आणि मलेशिया येथून रुद्राक्षाची खरेदी करण्यात आली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? महाकुंभांबद्दल एवढं तुम्हाला माहित होतं का? जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका।